नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात मी मनापासून तुमचं स्वागत करते आणि आज आपण ह्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत संधिवात लक्षण आणि उपाययोजना ह्याविषयी आणि आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर कपिल पोरे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर कपिल पोरे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर कपिल पोरे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर कपिल पोरे हे ऑर्थोपेडिक तज्ञ आहेतच, मात्र 12 ऑक्टोबर म्हणजे आज हा वर्ल्ड आर्थरायटिस डे आणि त्यानिमित्त आज आपण संधिवात आणि त्या संदर्भातल्या विकारांबद्दल चर्चा करणार आहोत। डॉक्टर कपिल पोरे हे यांच्याबद्दल बोलायचं झालंच तर डॉक्टर कपिल पोरे यांनी MBBS आणि डिप्लोमा ऑर्थोपेडिक्समध्ये आपलं शिक्षण घेतलं असून त्यांनी जॉईंट रिप्लेसमेंट आणि नेव्हिगेशन असिस्टंट जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये फेलोशिप प्राप्त केलेली आहे। उत्कृष्ट असे ऑर्थोपेडिक ट्रॉमा आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून त्यांची ख्याती आहे आणि ते गेल्या 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ ऑर्थोपेडिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील सर्वोत्कृष्ट संधिवात तज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं। डॉक्टर कपिल पोरे यांनी आतापर्यंत 4000पेक्षाही अधिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया आणि 1000पेक्षाही अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्यात। जॉईंट रिप्लेसमेंट आणि जटिल अशा फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियांमध्ये ते निपुण आहेत। ऑर्थोपेडिक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर कपिल पोरे यांचं नाव सुप्रसिद्ध आहे। डॉक्टर कपिल पोरे हे सध्या छत्रपती संभाजीनगर इथल्या मेडिकवर हॉस्पिटल इथे ऑर्थोपेडिक तज्ञ आणि जॉईंट रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत। चला तर आज आपण एकूणच संधिवाताविषयी चर्चा करूया डॉक्टरांशी। सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आज वर्ल्ड आर्थरायटिस डे आणि त्यानिमित्त आज आपण ही चर्चा करतोय आणि फार गरजेची, कारण की आज आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात हा संधिवात जो आहे तो वाढत चाललेला आहे। पण आर्थरायटिस किंवा बोन हेल्थ म्हणजे नेमकं काय आहे त्याविषयी काय सांगाल? अगदी जटिल असं नाही, पण बोन हेल्थ ह्या कॉमन पब्लिकसाठी जर एक डेफिनेशन आपल्याला बोलायची झाली तर त्याला स्टेटस ऑफ वेलबिंग विदाउट एनी मेजर कंप्लेंट्स ऑफ बोन पेन, जॉईंट पेन आणि मसल पेन असं म्हणलं जातं। म्हणजे आपल्याला हाडांचं तसेच सांध्यांचं आणि त्याचप्रमाणे जर आपल्या मसल्स पेन करत नसतील आणि हाय डिमांड ॲक्टिव्हिटीज म्हणजे धावणे किंवा तुमच्या ॲथलेटिक ॲक्टिव्हिटीज या करताना सुद्धा जर तुम्हाला काहीच त्रास होत नसेल तर याचा अर्थ तुमचं बोन हेल्थ बरं आहे। बरं, यस। अगदी आता तुम्ही फार महत्त्वाचं सांगितलं की बऱ्याचदा असं होतं की थोडंसं चाललं की गुडघे दुखायला लागतात, कुठे आपण जास्त खेळलो तरी हातपाय दुखायला सुरुवात होते, व्यायाम जास्त केला तरी हातपाय दुखायला सुरुवात होते। मात्र आपलं बोन हेल्थ कसं तपासायचं आणि रोजच्या जीवनामध्ये काय बदल घडवून आणायचे ह्याबद्दलही आपण खरं तर चर्चा करणार आहोत वर्ल्ड आर्थरायटिस डेच्या निमित्ताने। तर कोणत्या गोष्टींचा खास करून बोन हेल्थवरती परिणाम बघायला मिळतो? यस, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्याला हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की आपली लाईफस्टाईल कशी आहे। आपण फक्त ऑफिस वर्क सेडेंटरीज लाईफस्टाईल जगतोय की थोडा बहुत ॲक्टिव्ह आहोत, काही अमाऊंट ऑफ एक्सरसाइज करतोय की नाही आहेत, आपला डाएट चांगला आहे की नाही आहे, आपण हेल्दी डाएट घेतोय की नाही, त्याचप्रमाणे आपल्याला सनलाईट एक्सपोजर मिळतंय का आपल्या, कारण एव्हरी थर्ड इंडियन हॅव अ व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी हा प्रूव्हन डाटा आहे आणि ही व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी आपल्याला आपल्या मसल्सचं पेन, बोन्सचं पेन हे तयार करते। त्याप्रमाणे आपली स्लीप म्हणजे आपली झोप ही शांत आहे का, ती आपल्याला व्यवस्थित 8 तास मिळते का, कारण हे सर्व फॅक्टर्स आपल्या शरीराच्या हाडांवरती परिणाम करतात। आणि आपल्याला ॲडिक्शन्स आहेत का, जी आजकाल एक सोशल स्टिक आहे, कॉमन लाईफस्टाईल आहे, तर त्याच्यामुळे ॲडिक्शन्स आपले हे आपलं ठरवलं पाहिजे की आपण ॲडिक्शन्स केले नाही पाहिजे। बरोबर। आता तुम्ही हा मुद्दा तर मांडला, आपण ह्या विषयावर पण चर्चा करूयाच, पण संधिवात हा संधिवात म्हणजे नेमकं काय आणि संधिवाताचे काही प्रकार आहेत का, मग ते कोणते आहेत? यस, आता आर्थरायटिस म्हणलं की त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे 2 टर्म्स आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे, सोपे आहेत, आर्थ्राल्जिया आणि आर्थरायटिस। आर्थराल्जिया म्हणजे काय, आपला फक्त सांधा दुखतोय, आणि आर्थरायटिस म्हणजे काय की आपला सांधा दुखतोय त्याचप्रमाणे तो कधी लाल पण होतोय, त्याच्यावर सूज पण येते आणि कधी कधी काही पेशंट्सला त्याच्यामध्ये कडकपणा पण जाणवतो। तर हे 2 महत्त्वाचे प्रकार आपल्याला लक्षात घेतले पाहिजे। आर्थरायटिसचे मेडिकल सायन्समध्ये डिफाईन केलेले प्रकार आहेच आहेत। मुख्यतः त्याचे 3 प्रकार असतात, एक आहे ऑस्टिओ आर्थरायटिस, सेकंड आहे इन्फ्लमेटरी आर्थरायटिस आणि थर्ड आहे सेप्टिक आर्थरायटिस। आता ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्रायमरीली आपल्या वयामानानुसार जो आपल्या सांध्यांचं घर्षण होतं त्याला आपण प्रायमरी ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो, आणि
म्हणजे सांधा घासणं सोप्या भाषेमध्ये. आणि सेकंडरी समजा काही मार लागून गेला असेल किंवा काही दुसरे आजार असतील ज्याच्यामुळे आपला सांधा खराब झाला, त्याला आपण सेकंडरी ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस म्हणजे काही आजार आहेत जसं की सर्वांना माहिती आहे आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि सोरियासिस त्याच्यामुळे होणारा संधिवात, आणि तसेच गाऊट किंवा त्याच्यासारखे काही क्रिस्टल्स आहेत त्याच्यामुळे होणारा संधिवात, हा सेकंडरी इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस मध्ये येतो. आणि थर्ड जो सेप्टिक आर्थरायटिस, जो सगळ्यात कमी प्रमाणात मिळतो पण सगळ्यात डेंजरस आहे, कारण त्याच्यामध्ये तुमच्या सांध्यामध्ये पस पू झालेला असतो आणि जो तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जर ऑस्टिओआर्थरायटिस बद्दल सांगायचं झालं तर हा मोस्ट कॉमन आर्थरायटिस आहे. तुम्ही बघू शकता की नॉर्मल कार्टिलेज आणि गाद्या ज्या गुडघ्यांमधल्या आहेत त्या वयोमानानुसार घासतात. बरोबर. जो संधिवात आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याच्यामध्ये पूर्ण शरीराच्या सर्व सांध्यांवरती त्याचं अफेक्शन असतं, तसेच इंटरनल ऑर्गनवर पण असतं. आणि सोरियासिस जी स्किन कंडिशन आहे ज्याच्यामध्ये 100 पेशंट्स जर अशा प्रकारे असतील तर त्यातल्या 30% पेशंट्सला हा सोरियासिसमुळे त्यांच्या सांध्यांवर परिणाम होतो, त्याला सोरियाटिक आर्थरायटिस असं म्हणतात. गाऊट हा आजकाल कॉमन प्रकार आहे. शरीरामध्ये जी प्रोटीनची सायकल आहे त्याचं विघटन व्यवस्थित होत नसेल आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये युरिक ऍसिडचे लेवल्स वाढत असेल, जो मोस्ट कॉमनली आपल्या पायाच्या अंगठ्यांमध्ये आणि अँकलमध्ये त्याचं अफेक्शन होतं. आणि शेवटचा जो मी प्रकार सांगितला दॅट इज सेप्टिक आर्थरायटिस, म्हणजे पू झाल्यामुळे तुमचा सांधा खराब होतोय. सो असे संधिवाताचे प्रकार आहेत. बरोबर. आता आपण हे संधिवाताचे प्रकार बघितले आणि संधिवात एकदा बळावला तर आपल्याला अनेकदा खूप वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. ह्याबद्दलही आपण बोलूयाच, पण तत्पूर्वी संधिवात आणि आमवात हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. ह्यामधला नेमका काय फरक आहे त्याबद्दल काय सांगा? येस, जसं की संधिवात आणि आमवात. संधिवात जो आहे जो वयोमानानुसार तुमच्या सांध्यांचं घर्षण होतं, तो सांधा घासला गेल्यामुळे तो संधिवात. पण आमवात हा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली हा ऑटोइम्युन डिसीज आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की आपल्या जेनेटिकली काही एक्सप्रेशन असतं, तुमच्या आईवडिलांना किंवा तुमच्या घराण्यामध्ये जर तुम्हाला काही संधिवाताचा प्रकार असेल तो अनुवांशिकरित्या येऊ शकतो, किंवा सेकंडरी व्हायरल इंड्यूस पण तुमची इम्युनिटी ट्रिगर होऊ शकते, त्यामुळे संधिवात सदृश्य काही पिक्चर तयार होऊ शकतं. आमवात जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये शरीराच्या सर्व सांध्या मोर दॅन 4 जॉईंट्स म्हणजे 4 पेक्षा जास्त सांध्यांना अफेक्शन होतं. सकाळच्या वेळेला स्टिफनेस, कडकपणा जास्त असतो, सूज असते आणि त्यामुळे पूर्ण शरीरात ज्याचं अफेक्शन होतं तो आहे आमवात. बरं. अर्थातच आता तुम्ही हे फार महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितला की संधिवात आणि आमवात किती फरक आहे या दोघांमध्ये. मात्र जेव्हा सर्वसामान्यांना ही सांधेदुखी बळावते, आजकाल आपण बघितलं अगदी तरुण वयापासूनच हे सांधेदुखीचं प्रमाण जे आहे ते वाढल्याचं बघायला मिळतंय. तर अशा केसेसमध्ये बऱ्याचदा एक प्रकारचं प्रेशर आलेलं असतं प्रत्येकाला की बाबा माझे का सांधे दुखत आहेत, मी रोज व्यायाम करतोय, माझं डाएट चांगलं आहे, तरी सुद्धा कुठेतरी सांधेदुखीचा हा त्रास हळूहळू सुरू होतो. अर्थातच ह्या सांध्यांचे आजार म्हणजे नेमके कोणते असतात, खास करून त्याविषयी काय सांगाल? सांध्यांचे आजार जसे मी आता सांगितले तेवढे सर्व प्रकार आहेच आहेत, पण भारतामध्ये किंवा एशियन टेरिटरीमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस जो वयोमानानुसार होतो तो कॉमन प्रकार आहे. आणि कोविडच्या याच्यामध्ये सुद्धा एक अफेक्शन होऊन जो हिप जॉईंट खराब होतो, ज्याला आम्ही एव्हियन म्हणतो, तो डायरेक्टली जरी संधिवात आपण म्हणत नसलो तरी खुब्याचा सांधा खराब होणे असा तो प्रकार आहे. हे दोन्ही प्रकार सर्वात कॉमन आहेत आणि याचं बर्डन ऑल ओव्हर द वर्ल्ड हे वाढत चाललंय. जर तुम्ही या स्लाइड मध्ये बघताय की ऑलमोस्ट पिंक झोन म्हणजे 20 to 24% समाजामधले जवळपास 1/4 म्हणजे एव्हरी 4th पर्सन गेट अफेक्टेड विथ सम सॉर्ट ऑफ पेन इन द जॉईंट. म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संधिवात त्यांना होतो. आणि जर तुम्ही डाटा वाईज पाहिलं तर 2025 पर्यंत साधारणतः 70 मिलियन 67 पेक्षा जास्त मिलियन लोकांना याचं अफेक्शन आहे. ऑस्टिओआर्थरायटिस जर जगभरामध्ये त्याचं पर्सेंटेज पाहिलं तर तुम्ही पाहू शकता एशियन टेरिटरीमध्ये हा खूप जास्त कॉमन आहे आणि पसरलेला आहे. आणि त्याच्यामुळे एक कॅल्क्युलेशन वाईज टोटल कॉस्ट $136 बिलियन एवढा जास्त अफेक्शन या आजारावरती लोकांचा त्याच्यामध्ये पैसा खर्च होतो. हा इतका जास्त प्रमाणामध्ये त्याचा अफेक्शन आहे, विच यू कॅन से डायबिटीस आणि तुमचा हायपरटेन्शन याच्यानंतर त्याचा परिणाम आहे. बरोबर. आता तुम्ही हे सांगितलं की किती समाजामध्ये हा आजार पसरलेला आहे, किती लोकांना ह्या खरं तर आजाराने ग्रासलेला आहे. मात्र जेव्हा गुडघेदुखीबद्दल आपण खास करून बोलूया, कारण की संधिवात म्हटलं की लोकांच्या पहिला प्रश्न येतो की मला गुडघेदुखी होणार का, आता मला गुडघ्यांचा त्रास सुरू होणार का. आणि खरोखरच असं पण बघितलं तर प्रत्येक घरामध्ये 1-2 पेशंट्स तरी आपल्याला दिसून येतात की त्यांना गुडघेदुखीचा त्रास असतो. आणि खास करून जर महिला वर्ग
बघितलं तर महिला वर्गामध्ये हा गुडघेदुखीचा त्रास जास्त प्रमाणात बळावलेला बघायला मिळतो. आता गुडघेदुखी म्हटल्यावरती आपल्या शरीराचा पूर्ण भार जो आहे ते दोन्ही आपल्या गुडघ्यांवरती आलेला असतो, त्यामुळे वजन आपलं नियंत्रणात ठेवणं हे आवश्यकच आहे. मात्र जेव्हा आपण गुडघेदुखीच्या ट्रीटमेंटबद्दल बोलायला जातो, कारण की बऱ्याचदा लोकांना वाटतं आता मी डॉक्टरकडे गेली, ऑर्थोपेडिक तज्ज्ञाकडे, की ते सांगणार मला की ऑपरेशनची गरज आहे आणि तिथेच व्यक्ती घाबरून जातो. तर मला हेच जाणून घ्यायचं की फक्त ऑपरेशनच सांगितलं जातं का, तर तसं नाहीये, इतरही आपल्याकडे ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत, त्याबद्दल काय सांगा? एक्झॅक्टली, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. समाजामध्ये असलेली ही भीती आहे. गुडघ्यांचे दुखण्याचे कारण तर आपण आता डिस्कस केलेच, पण एक या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की नॉर्मली आपण बायपेडल स्टान्स म्हणजे आपण दोन पायांवरती चालतो आणि त्याचं वजन हिप, नी आणि अँकल जॉईंट याच्याद्वारे आपल्या ट्रान्समिट होतं. तर त्याची अलाइनमेंट बिघडली असेल, त्याच्यामध्ये आपल्या पायाचा अँगल खराब झाला असेल, तर त्याच्यामुळे गुडघ्यावरती लोड जास्त येतो, ज्याला आम्ही मेडिकलमध्ये व्हॅरस डिफॉर्मिटी म्हणतो, किंवा काही पेशंट्समध्ये ती बाहेरच्या बाजूला व्हॅलगस डिफॉर्मिटी अशी पण असते. तर आपल्याला ट्रीटमेंट करण्याच्या आधी त्याच्या अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. या साधारणतः जगभरात डिफाईन केलेल्या 4 अवस्था आहेत. पहिल्या किंवा दुसऱ्या आणि रादर तिसऱ्या पण अवस्थेमधले काही पेशंट्स आहेत, ज्या पेशंट्समध्ये आपल्याला खरंच ऑपरेशन्सची तेवढी गरज नसते. फक्त चौथी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त स्टेज आहे जिथे आम्ही म्हणतो बोन ऑन बोन डिसीज, म्हणजे मांडीचं हाड आणि पायाचं हाड याच्यामधला कुर्चा, याच्यामधली गादी आणि याच्यामधचं आवरण जर पूर्ण झिजलेली असेल तरच त्यावेळेला आपल्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी ऑफर केली जाते. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर वजन जास्त असेल, तुमचं BMI कॅल्क्युलेट करून त्यानुसार तर वजन कमी करावं, एक्सरसाइज करावे. एक्सरसाइज म्हणजे जनरल एक्सरसाइज नसून फक्त पायाच्या मांडीच्या स्नायूच्या बळकटीच्या एक्सरसाइज आहेत त्या आपण कराव्या. डॉक्टर्स म्हणून आम्ही पेशंट्सला काही कॉन्ट्रोप्रोटेक्टिव्ह म्हणजे कार्टिलेज टिकून राहावं यासाठी काही मेडिसिन्स देतो, काही वेदनाशामक गोळ्या तात्पुरत्या स्वरूपात आम्ही देतो, काही प्रमाणामध्ये लोकल इंजेक्शन्स पण देऊ शकतो. आणि अशा प्रकारे तुमचा जो गुडघ्याचं घर्षण आहे ते एक्सरसाइज आणि बाकीच्या गोष्टी फॉलो केल्यामुळे त्याची स्पीड कमी होते आणि काही वर्ष तुम्ही तो गुडघा घेऊन त्याप्रमाणे तुमचं काम चालवू शकता. जेव्हा शेवटची वेळ येते, जेव्हा बोन ऑन बोन डिसीज तयार होतो, त्यावेळेलाच फक्त आपल्याला नी रिप्लेसमेंट ही सर्जरी ऑफर केली जाते. आणि मग अशा सर्जरीज मध्ये काही पेशंट्सचे हे रिझल्ट्स पण पाहूया. अगदी, कारण फार महत्वाचं आहे, कारण रिझल्ट आपण हे बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की किती फरक पडलेला असतो. एक्झॅक्टली. आता या पेशंट्समध्ये हे 75 वर्षाचे बुलढाण्याचे गृहस्थ आहेत, ज्यांना तुम्ही बघू शकता की दोन्ही पायाचे त्यांचे वाकडे आहेत आणि चालताना त्यांना मागच्या जवळपास 15 वर्षांपासून ते अशा प्रकारे चालतात आणि त्यांचे आम्ही हे सांधे अशा प्रकारे नी रिप्लेसमेंट करून ऑपरेशनच्या नंतर त्यांची चाल एकदम व्यवस्थित झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण ऑपरेशन केलं तर नक्कीच आपलं जीवनमान अजून सुधारू शकतो, आपण लोकांमध्येही वावरू शकतो सहजरित्या, कोणावर आपल्याला डिपेंड राहायची गरज नाहीये. हे फार महत्वाचे. अजून काही पेशंट्स आहेत? येस, या पेशंटमध्ये पहा, या ओल्ड लेडी आहेत, ऑपरेशन होऊन फक्त 8 दिवस झाले आणि 8 दिवसांमध्ये या पायऱ्या चढ उतार करू शकतात. म्हणजे इतक्या वयोवृद्ध लोकांमध्ये सुद्धा ऑपरेशन केल्यानंतर त्यांचं पायऱ्या चढउतार करणं हे सुकर होऊ शकतं. तसेच ऑस्टिओआर्थरायटिस बरोबर ती संधिवात हा एक अत्यंत महत्वाचा आजार आहे. त्यामुळे या स्लाइड मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये या लेडीला, या कोल्हापूरच्या गृहिणी आहेत, 64 वर्षांच्या, त्या तरुण असल्यापासून त्यांना संधिवाताचा त्रास होता आणि ऑपरेशनच्या आधी त्या नॉर्मली सरळ सरळ उभा पण राहू शकत नव्हत्या, पण ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या वॉकरच्या सहाय्याने पूर्णतः चांगल्या चालू शकतात आणि 4 महिने फॉलोअपला आल्यानंतर तर त्या ओळखू पण शकत नाहीत की त्यांना अशा प्रकारे काही दुर्धर व्याधी होती. जो मी बोललो आंबवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याच्यामध्ये सिस्टमिक आजार, पूर्ण शरीराला अफेक्शन असल्यामुळे या पेशंट्समध्ये थोडी दुर्बलता आलेली असते. या पेशंट्समध्ये आपल्याला जनरल अफेक्शन असल्यामुळे त्यांना कम्प्लिटली त्यांचे गुडघे घासलेले असल्यामुळे त्यांना संधिवात या आजारासाठी तर ट्रीटमेंट घ्यावीच लागते, बरोबर ती त्यांना नी रिप्लेसमेंट केल्याशिवाय पर्याय राहत नाही. इतक्या सुंदर प्रकारे नी रिप्लेसमेंट केल्यानंतर पेशंटचं जीवनमान होतं. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात ह्या सांधेरोपण शस्त्रक्रियेला कोणीही घाबरू नका, कारण की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला साधं चालणंही शक्य होत नाही गुडघेदुखीमुळे आणि बऱ्याचदा डॉक्टरांनी दिलेला सल्ला असतो की आपल्याला नी रिप्लेसमेंटची गरज आहे, तर नक्कीच ती करून घ्यायला हरकत नाहीये. डॉक्टर कपिल पोरे यांचा खाली नंबर आपण डिस्प्लेला बघतोय, त्या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क साधा, याविषयी अधिक माहिती जाणून घ्या. वर्ल्ड आर्थरायटिस डे निमित्त आज आम्ही ही चर्चा करतोय, कारण लोकांमध्ये अजून जनजागृती व्हावी, आर्थरायटिस बद्दल अजून माहिती व्हावी, हाच सगळा खरं तर ह्या कार्यक्रमामागचा हेतू आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, कारण ब्रेक नंतर मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे कोविड नंतर साधारणपणे ही संधिवाताची जी प्रकरणं आहेत किंवा पेशंट्स आहेत ते
वाढल्याचे बघायला मिळते का, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. Yes. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय संधिवाताविषयी. वर्ल्ड अर्थरायटिस डे निमित्त आपल्या सोबत डॉक्टर कपिल पोरे आहेत आणि याविषयी आज आपण चर्चा करतोय, कारण संधिवात मोठ्या प्रमाणात बळावत चाललाय. आणि कोविड नंतर डॉक्टर खास करून बघितलं तर संधिवाताची जे पेशंट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात आपण बघतोय आणि त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजारही उद्भवलेले बघायला मिळतात. तर ह्याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. कोविड या महामारीमधनं पूर्ण जगालाच अफेक्शन झालेलं आहे. ऑर्थोपेडिक या फील्डमध्ये अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे बोन डेथ, एक प्रकारे हिप जॉईंट याचा जो खुब्याचा सांधा आहे तो खराब होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याला अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो. या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की नॉर्मल रक्त सप्लाय असतोच आपल्या फिमरल हेडला म्हणजे खुब्याच्या सांध्याला, आणि त्याच्यामुळे स्टिरॉइडचे काही इंजेक्शन्स फिजिशियन्सनी त्यांना लाईफ सेव्हिंग इंजेक्शन्स म्हणून द्यावे लागले आणि त्याचा इफेक्ट आणि प्लस काही इंजेक्शनचा इफेक्टमुळे हे रक्त सप्लाय थांबला. याच्या पण 4 अवस्था असतात. हा पण एक दिवसात लगेच खराब होणारा सांधा नाही. स्लो अँड स्टेडीली काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये ज्यावेळेला खुबा सांधा खराब होतो त्यावेळेला त्याची ट्रीटमेंट त्यानुसार दिली जाते. जर ह्या सुरुवातीच्या स्टेज 1 किंवा स्टेज 2 या लेवलमध्ये असेल तर त्यामध्ये फक्त कोर ड्रिलिंग हे ऑपरेशन करून त्याच्यामध्ये स्टेम सेल बीमॅक म्हणतो आम्ही त्याला, ते टाकून आम्ही त्यांचा नॅचरल सांधा वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर लेटर स्टेजेस असतील म्हणजे शेवटच्या स्टेजमध्ये खूपच सांधा खराब झाला असेल तर त्यामध्ये आम्ही हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी पेशंटशी करतो. बॅड लकीली हा आजार पूर्वी 60च्या वरती मिळत होता, पण बॅड लकीली हा आता यंग लोकांमध्ये मिळालाय ज्याचं त्यांच्या इकॉनॉमिकल कमाईवरती खूप इम्पॅक्ट आहे. त्यामुळे हिप रिप्लेसमेंट अशी सर्जरी यंग लोकांमध्ये करावी लागते. आणि ही लेडी आहे ज्याच्यामध्ये आपण हिप रिप्लेसमेंट सर्जरी बद्दल त्यांचे रिझल्ट्स काय आहेत ते बघू शकतो. ऑपरेशनच्या पूर्वी त्यांची चाल ही अत्यंत वेदनादायक आणि चालताना त्यांना भयंकर त्रास होत होता बरोबर ती. आणि मी या पेशंटचं टोटल हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी केली आणि ती केल्यानंतर पेशंटला 1 महिन्यानंतर पेशंट अशा प्रकारे हिप रिप्लेसमेंट उजव्या बाजूचं केलं आणि 1 महिन्यानंतर तुम्ही बघू शकता ती किती छान चालत आहे. आणि नक्कीच ह्यामुळे जीवनमान देखील सुधारलेलं आहे. आणि पुढे जाऊन आपण म्हणतो की आयुष्य आपल्याला काढायचं असतं तर अशा काही केसेसमध्ये आपल्याला ह्या सर्जरीज करणं आवश्यक आहे. मग अगदी नी रिप्लेसमेंट, टोटल नी रिप्लेसमेंट असो किंवा हिप रिप्लेसमेंट असो, हे सगळं आपल्याला करणं तितकंच आवश्यक असतं. अर्थातच पण हे सगळं आहेच, पण डॉक्टर आज वर्ल्ड अर्थरायटिस डे आहे आणि आपल्या पेशंटला ह्या सगळ्याबद्दल आज आपण ही माहिती देतोय. पण डॉक्टर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला तिथे अपॉइंटमेंट घेता येईल. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आणि ह्या अर्थरायटिस डे निमित्त ही चर्चा तर आम्ही करतोय, मात्र ह्या सगळ्या चर्चेमधून एकच लक्षात घ्या की आम्हाला तुम्हाला हे घाबरवायचं नाही आहे. आम्हाला तुम्हाला ह्या सगळ्याबद्दल अधिक माहिती द्यायची आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की थोडीशी अपुरी माहिती असल्यामुळे लोक डॉक्टरांकडे जायला घाबरतात, साध्या डॉक्टरांकडे जातात आणि छोट्या मोठ्या गोळ्या औषधं सुरू करतात. पण तसं न करता ऑर्थोपेडिक सर्जनकडे जा, कारण त्यामुळे काय होईल की एक तर तुमचं व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू होईल. तुम्हाला जो काही त्रास होतो तो ऑर्थोपेडिक सर्जनला व्यवस्थित समजेल. ज्यांना कोणाला खरंच ऑपरेशनची गरज असेल ते नक्कीच ऑपरेशन करून घ्या. आणि ज्यांना कोणाला काही वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये गेलात तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचं की बऱ्याचदा असं होतं की अनेक तुमच्याकडे पेशंट आत्तापर्यंत तुम्ही 4,000पेक्षाही अधिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत सांधेरोपणाच्या. तर ह्याबद्दल मला विचारायचं आहे की काही पेशंटच्या काही प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आलेल्या का, त्याविषयी काय सांगाल? पेशंटच्या अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया आहेत, कारण ते वेदनारहित आयुष्य कसं आहे हे विसरलेलं असतात. बरोबर आहे. आणि खूप वर्षांपासून हे काढतात. ज्या वेळेला वेदनारहित आयुष्य मिळतं त्यावेळेला ते एक प्रकारे चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करतात. बरोबर. बरेच पेशंट्स आहेत ज्यांच्या खूप साऱ्या प्रतिक्रिया आहेत, पण एक पेशंट आहेत ज्यांची आपण प्रतिक्रिया पाहू की आयुष्य हे किती चांगलं होऊ शकतं ऑपरेशनच्या नंतर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. आपण जाणून घेऊया. ऑपरेशन झाल्यानंतर आता तुम्ही पहिल्यांदाच गाडी चालवत आहे, कसं वाटतंय तुम्हाला? आज बरोबर 1 महिना झाला आणि आय एम फिलिंग व्हेरी बेस्ट. बढिया, एकदम मस्त. पायात नवसंजीवनी आल्यासारखं वाटतं. बर, मग आता तुम्ही गाडी पूर्ण श्रीरामपूर पर्यंत मारणार का? कुठेही, ऑल ओव्हर इंडिया. श्रीरामपूर काय, बर, काय अडचण नाही. पायाला काही ताणच नाही ना, जाणवतच नाही. आता आत्ताच आपण डॉक्टर ही अतिशय बोलकी प्रतिक्रिया बघितली. अगदी थोडक्यात काय सांगाल?
पेशंट्स हे छत्रपती संभाजीनगरला खूप साऱ्या ठिकाणांवरनं माझ्याकडे येतात आणि पेशंट्सला ऍक्टिव्ह आयुष्य पाहिजे असतं. बरोबर आहे. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही त्याच पेशंटसाठी चांगली आहे ज्यांना ऍक्टिव्ह आयुष्य जगायचं आहे. संधिवात आणि त्यांचे प्रकार आपण एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. अगदीच पेशंट्सनी माझा हा त्यांना मेसेज राहील की सुरुवातीच्या काळांमध्ये खरंच सर्जरीची गरज नसते आणि ज्यांना सर्जरीची गरज असते त्यांनी सर्जरी करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य खूप चांगलं होतं. अगदी. त्यांना भीती बाळगायची गरज नाही. अगदी मला वाटतं की डॉक्टर तुम्ही दिलेला हा मोलाचा सल्ला नक्कीच आपल्या या सगळ्या प्रेक्षकांना पटला असेल आणि ते नक्कीच ज्यांना कोणाला हा त्रास जाणवत असेल ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील. वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र वर्ल्ड अर्थरायटिस डे निमित्त तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाची चर्चा आमच्याशी केली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.